नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 2 ते 3 चमचे तांदळापासून एकदम घट्ट आणि दाटसर रबडीदार खीर कशी बनवायची ते बघणार आहेत। पण ही जी खीर आहे ती आज आपण गूळ घालून केलेली आहे, तर तुम्हा सर्वांना खूपच आवडेल। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 मोठे चमचे तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ हा मी राशनचा वापरलेला आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तर सगळ्यात अगोदर तांदूळ हा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत, कारण त्यावर जी काही घाण असते ती निघून जाते, म्हणून चांगला चोळून आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तर एका पाण्याने मी तांदूळ धुवून घेतलेला आहे, दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपण तांदूळ चांगला स्वच्छ चोळून धुवून घेणार आहेत। तांदूळ आपला 2 पाण्याने धुवून झालेला आहे, तर आता त्यामध्ये आपण पाणी टाकून तांदूळ भिजत ठेवणार आहेत। तांदूळ आपला 1 ते 1.5 तास चांगला भिजवून झालेला आहे। तर आता आपण याची मिक्सरला जाडसर भरड काढून घेणार आहेत। तांदूळ वाटताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अशी जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपण मिक्सरला तांदूळ वाटून घेतलेला आहे आणि त्याची चांगली पेस्ट बनवून घेतली आहे। जास्त बारीकी नाही, अगदी रवा टेक्स्चरमध्ये आपण हे पेस्ट वाटून घेतली आहे तांदळाची। तर इथे आपण तांदळाची पेस्ट घेतलेली आहे। अर्धा लिटर आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे, हे फुल फॅट असलेलं दूध आहे। आणि आपण आज गुळाची खीर बनवणार आहेत, म्हणून आपण 1 कप गूळ घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सोबतच काही ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत, 1 चमचा विलायची पावडर घेतली आहे आणि थोडंसं सुक्क खोबरं घेतलेलं आहे। चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती सगळ्यात अगोदर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे। आता त्यामध्ये आपण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहेत। जर तुमच्याकडे साजूक तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर तेल चांगलं आपलं तापलं की त्यामध्ये आपल्याला जे सुक्क खोबरं घेतलं होतं ते टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। खोबरं आपलं परतलं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकून आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। चांगलं परतलं की खूप छान टेस्ट येते। तर हे सर्व परतलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे दूध घेतलं होतं ते दूध त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। दूध तुम्हाला जेवढं खीर पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता गॅस सुरू करून आपण दुधाला चांगली उकळी काढून घेणार आहेत। तोवर आपण इकडे गुळामध्ये पाणी टाकून गूळ विरघळायला ठेवणार आहेत। तर किसलेला गूळ आपल्याला चांगला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला लगेच खिरीमध्ये टाकायचा नाही, कारण दूध हे आपलं फाटलं जाऊ शकतं, म्हणून आपण सगळ्यात लास्टला आपण गूळ टाकणार आहेत। तर इकडे बघा, दुधाला चांगली उकळी येत आहे। दुधाला चांगली उकळी आली की गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आणि आपण जी तांदळाची पेस्ट बनवून ठेवली होती ती या दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। दुधामध्ये टाकली की आपण लगेच त्याला पळीने सारखं ढवळत राहणार आहेत, कारण आपण जे तांदळाची पेस्ट टाकली होती त्याच्या गुठळ्या होऊ नये किंवा ती तळाला खीर चिटकू नये, म्हणून आपण सारखं पळीने ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला कमीच ठेवायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सारखं त्याला ढवळत राहणार आहेत। ढवळत राहण्यामुळे आपली खीर तळाला चिकटणार नाही आणि तांदळाच्या गुठळ्या सुद्धा होणार नाहीत। तर बघा, आपल्याला पूर्णपणे गॅस कमी करायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा विलायची पावडर टाकणार आहेत।
यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते। परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कमी गॅसवर ही खीर चांगली शिजू देणार आहेत। नंतर एक 5 मिनिट झाकण ठेवून आपण त्यावर ठेवणार आहेत झाकण आणि 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहेत। खीर तळाला चिटकू नये म्हणून सारखं आपण त्याला ढवळत राहत आहेत। तर बघा इथे आपली दाटसर अशी खीर बनवून तयार आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपली खीर ही गरमच आहे। आता आपण यामध्ये खीर झालेली आहे तर सगळ्यात लास्टला आपण यामध्ये गूळ टाकणार आहेत। तर गूळ आपला चांगला विरघळलेला आहे। चाळणीने तो गाळून या खीरमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे, कारण गुळामध्ये काही खडे असतील तर ते चाळणीमध्येच राहणार, म्हणून आपण चाळणीने गाळून गुळाचं पाणी खिरीमध्ये टाकून घेणार आहेत। तर आता आपल्याला खीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही इथे साखर वापरून सुद्धा खीर बनवू शकता, पण साखरेऐवजी गुळाची खीर खूपच छान लागते। तर आपल्याला गुळाचं पाणी टाकलं की खीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आणि पूर्ण बुडातून चांगली हलवून ढवळून घ्यायची आहे। तुम्हाला किती दाटसर हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार तुम्ही खीर बनवू शकता। तर बघा इथे आपली एकदम रबडी सारखी दाटसर खीर बनवून तयार आहे। तर ही आता एक 5 मिनिट आपण झाकून ठेवणार आहे। नंतर ही आपण सर्व करणार आहेत। तर बघा इथे आपली तांदळाची 2 ते 3 चमच्यापासून तांदळाची खीर बनवून तयार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ही साखर न वापरता गुळाची खीर बनवलेली आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि तुम्हाला ही खीर बनवलेली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।